धुळे शहरातील SP ऑफिसला आपण आता आहोत। नेमकं आज संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणारी घटना काही दिवसांपूर्वी घडलेली आहे। ही जी घटना आहे ही घटना साक्री तालुक्यातील मालंजण या गावातली घटना आहे। एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला आणि या संदर्भात साक्षी म्हणून त्यांची आई जी आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आली आणि आज ते माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटायला आले होते आणि आज त्यांनी त्या ठिकाणी निवेदन सादर केले। या संदर्भात आपण त्यांच्या आईशी बोलूया। ताई, काय सांगणार, काय घटना काय घडली ती? 29 तारीखला मला शोषण झालं। तुमचं बी शोषण झालं त्याच्यामध्ये? आणि मुलीचा पण। मुलीचं पण? आणि तुमची मुली किती वर्षाची आहे? 7 वर्षाची। म्हणजे लगभग 6 ते 7 वर्षाची मुलगी आहे आणि यासोबत त्या नराधमाने या महिलेचं देखील शोषण केलंय असं त्यांचं म्हणणं आहे। साधारण किती महिन्यापासून एक चाललं होतं असं? कितला दिन पण चालू राहतं असं? बराच रोज पण। या संदर्भात तुम्ही गुन्हा नोंदवलाय का? तर त्या ठिकाणी तुम्हाला पोलिसांकडून कसा प्रतिसाद मिळाला आहे? काय सांगा? त्या पोलिसांना नाव सांगायला जाते का लगे आणू लागतं पटावर आहे ना काठीवर आहे। त्या मुला पोलिसांना नाव नको सांगू ना, ते एकनाथ नाव सांगू लागलं। म्हणजे आरोपींचे नाव सांगू नका म्हणून या संदर्भात देखील पोलिसांनी म्हणजे मारहाण करण्यात आलेली आहे। म्हणजे एक प्रकारे या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं काम पोलिसांकडे, स्थानिक पोलिसांकडे झालेलं आहे। हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि आपण पाहू शकता की आता साधारण घरातील हे लोक आहेत या ठिकाणी मोलमजुरी करून, म्हणजे एका शेतावर हे लोक त्या ठिकाणी आपलं ते सालदार म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि अशा एक छोट्यासा एक कुटुंबाला आणि एका गरीब कुटुंबाला अशा प्रकारे अन्याय अत्याचार होताना देखील पोलीस प्रशासन या ठिकाणच्या बाजूने उभे न राहता उलट त्यांच्या ज्या नराधम त्यांच्या बाजूने उभे राहतात। हे किती दुर्दैवी गोष्ट आहे। या संदर्भात काही आमिष मिळालंय का? किती पैसा लागतं म्हणे मला सांग, मी आनंद आलंय देस, पण गुन्हेगाराचा नाव नको सांगू असं सांग। म्हणजे तुम्हाला हे जे गोष्ट आहे पोलिसांनी सांगितलेली आहे, त्यांचं नाव काय? उमेश चव्हाण। आणि साडे सोडीने मारसो तुले म्हणे अशा सांगे। एका महिलेला या प्रकरणात दाबण्यासाठी पैशाचं आमिष देखील देण्यात आलं आणि जर नाही ऐकलं तर तुला साडी सोडून मारण्याची देखील धमकी देण्यात आली। ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याकडे पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष घालणं तितकं गरजेचं आहे। आता आपण पाहू शकतो की या ज्या महिलेच्या संदर्भात जो अन्याय झालाय, याच्या मुली संदर्भात जो अन्याय झालाय, भविष्यात अशा कुठल्याही महिले संदर्भात अन्याय होणे याची काळजी घेणं तितकं गरजेचं आहे। तर या संदर्भात आता आपलं पुढचं पाऊल काय असेल? आपण काय करणार याच्या पुढे? आपल्या जर मागण्या मान्य झाल्या तर पुढे काय करायचं? न्याय नाही भेटावा तर कोर्टांसमोर फाशी लेन मरत असं। जर न्याय नाही मिळाला तर मी कोर्टासमोर फाशी घेऊन मरून जाईल। अतिशय टोकाची भूमिका आज या आईने व्यक्त केली आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी जे म्हणजे ही जी मंडळी आले या ठिकाणी अतिशय म्हणजे गंभीर मुद्दा घेऊन आलेली आहे। तर दादा, आपण या संदर्भात काय सांगणार? सदरची प्रकार ही अतिशय दुर्दैवी आहे आणि केवळ आदिवासी समाजाची मुलगी आहे, आदिवासी समाजाची महिला आहे म्हणून ह्या प्रकरणावरती पोलिसांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय। ज्यावेळेस पीडित महिला ही खऱ्या आरोपींचं नाव सांगण्याचा प्रयत्न करते आहे त्यावेळेस तिला पोलिसांमार्फत मारहाण होते। अत्यंत वाईट प्रकार या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि प्रशासन हे जे आहे या नराधमांना पाठीशी घालण्याचं काम करतंय। जर या प्रकरणामध्ये योग्य तो न्याय जर मिळाला नाही तर सर्वच संघटना एकत्र येऊन या विषयाला आम्ही पुढेपर्यंत नेऊ आणि ह्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार आहोत। ताई, त्या ज्यांनी हा गुन्हा केला त्यांचे नाव आपण सांगू शकता का? हर्षल, कल्पेश आणि भावशा। हर्षल, कल्पेश आणि भावशा असे हे 3 नराधम आरोपी आहेत त्या संदर्भातील। तर दादा, या एक घटना घडली, ही घटना खूप गांभीर्यपूर्वक घेतली गेली पाहिजे। साधारणतः 7 ते 8 दिवस झालेत। आता त्या मुलीची परिस्थिती कशी आहे? आपल्याला काय सांगितलं आपल्या डॉक्टरांनी? मुलीची परिस्थिती जी आहे अतिशय क्रिटिकल आहे। तिला जवळजवळ 14 ते 16 टाके पडलेले आहेत आणि आज देखील तिचा रक्तस्राव थांबत नाहीये आणि तिच्या जीवाला अजूनही धोका आहे असं डॉक्टरांमार्फत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहे। आपण पाहू शकता की एका चिमुकलेला जीवाला आताही धोका आहे। म्हणजे साधारणतः 8 ते 10 दिवस झाल्यानंतर देखील अशी परिस्थिती आज झालेली आहे आणि एकंदरीत हा जे लोक आहेत त्यांना आज न्याय पाहिजे आणि न्याय यांना मिळेल का हे पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरेल। मी चंद्रकांत जनसामान्याचा आवाज।